कानबाई मातेच्या विसर्जनावेळी पांझरा नदीच्या पाण्यात प्रचंड प्रवाहात वाहून गेलेल्या राजेंद्र पंडित नेरकर वय 62 यांचा मृतदेह अखेर मंगळवारी सकाळी सापडला आहे। सोमवारी सायंकाळी पंचवटी परिसरात कानबाई मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने राजेंद्र नेरकर तोल जाऊन नदीत वाहून गेल्याची घटना घडली होती। घटनेची माहिती मिळताच मनपाचे अग्निशमक दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केले होते। अंधारामुळे रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली होती। आज मंगळवारी सकाळच्या सुमारास 8 वाजता पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली। या दरम्यान पथकाला नेरकर यांचा मृतदेह आढळून आला आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून यावेळी परिसरात नातेवाईक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। या हृदयद्रावक घटनेमुळे नेरकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। प्रशासनाने नागरिकांना नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।